श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना। 2-3 दिवसापासून खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि पावसासोबत वाराही खूप चालू आहे। तर आपल्याला दिवसभरातली आपली सगळी कामे आवरलेली आहे आणि आजचा व्हिडिओ आहे तो आपण मागच्या आठवड्यामध्ये आपण शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला, त्यानंतर आपण रेणुका मातेचं माहूरला गेलेलो आणि त्यानंतर आपण औंढा नागनाथ जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे स्थान असलेलं महादेवाचं मंदिर आहे, तर तिथे आपण दर्शनाला गेलेलो। तर जेव्हा आपण कुलदेवीचं दर्शन करून येतो आणि आपल्या घरी येतो तेव्हा देवीचं दर्शन करून आल्याच्या नंतर आपल्याला आपल्या घरी सुवासिनी जेवू घालायचे असतात। जोपर्यंत आपण सुवासिनी जेवू घालत नाही तोपर्यंत आपल्याला ते दर्शन पावत नाही असं म्हटलं जातं। तर मग आपण केव्हाही आपण सुवासिनी जेवू घालू शकतो, म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सुवासिनी जेवू घातलं तरी चालतं। तर मग तुम्हाला किती घालायचं हे तुम्ही ठरवायचं। तर 1 घालू शकता किंवा 5 घालू शकता, 7 घालू शकता किंवा 9ही सुवासिनी तुम्ही जेवू घालू शकता। तर या दिवशी आपण जो आपल्या कुलदेवीचा माहूरचा रेणुका मातेत जो काही प्रसाद आणलेला असतो विड्याचा, तर तो प्रसाद आपण तोपर्यंत खायचा नाही जोपर्यंत आपण सुवासिनी जेवू घालत नाही तोपर्यंत। जेव्हा सुवासिनी जेवतील तेव्हा तो विड्याच्या पाण्याचा प्रसाद हा त्यांनाही द्यायचा आणि मग आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी घ्यायचा। तर सुवासिनींना बोलवायचं, त्यांना आपण जो काही जेवण स्वयंपाक बनवणार तो स्वयंपाक तर करायचाच, परंतु आपल्याला त्यानंतर ओटी पण भरायची असते। मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार जे काही ओटीचं सामान तुम्हाला द्यायचं असेल, ब्लाऊज पीस, नारळ, थोडेसे तांदूळ, जे काय ओटीचं सामान असतं आपण आपल्या याच्यानुसार द्यायचं। असं कंपल्सरी काही नाही की तुम्ही ओटीचं सामान द्यायलाच पाहिजे, परंतु सुवासिनी आली तर त्यांची ओटी ही भरायलाच पाहिजे। काही नसलं तरी शक्यतो कमीत कमी 10 रुपये किंवा 11 रुपये, आणि ते नसेल तर मग तुम्ही यथाशक्ती तुमच्या जेवढी तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या सुवासिनीची ओटी भरून तुम्ही त्यांचा मान सन्मान हा करू शकता। तर आपण त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे। तर आपण आदल्या दिवशी तयारी करून ठेवणार आहोत तर बऱ्यापैकी, तर ती तयारी कोणकोणती ते आज आपण व्हिडिओमध्ये बघूया। 2-3 दिवसापूर्वीच मी मेशोवरती 2-3 वस्तू मागवलेल्या होत्या, तर त्यातली आज एक वस्तू आलेली दुपारच्या वेळेस आलेली। तर मी नीलपेंट मागवल्या होत्या 12, तर नीलपेंटही खूप सुंदर होत्या आणि आवडल्या। पॅकिंग पण छान केलेली होती, म्हणजे आपटू नये किंवा फुटू नये, तुटू नये म्हणून मग त्याला कापसामध्ये, म्हणजे प्रत्येक नीलपेंटच्या बाटलीमध्ये कापूस साईडने ठेवलेला होता, म्हणजे आपटणार नाही याची काळजी घेतलेली। आणि नीलपेंटही खूप सुंदर आलेला। 12 नीलपेंट होत्या, तर मी त्या साधारण 162 रुपयाला मागितलेल्या। कॅश ऑन डिलिव्हरी होतं, COD, तर त्याच्यामुळे थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस लागलेले, परंतु नीलपेंट खूप छान होत्या। आणि त्याच्यानंतर अजून दुसरी एक ऑर्डर टाकली होती ती म्हणजे ब्लाऊज पीस। तर मला ब्लाऊज पीस खूप आवडलेले होते, ते माझ्या बहिणीकडे गेलेले होते तेव्हा तिने ते मागवलेलं होतं आणि तिने ते ब्लाऊज शिवलेलं होतं। तर मी ते ब्लाऊज पीस बघितला तर मला ब्लाऊज पीस तो छान वाटलेला। तर म्हटलं ह्यावेळेस मला सुवासिनी जेवू घालायचं, तर त्यांच्यासाठी मी हेच ब्लाऊज पीस मागवेल। तर म्हणून मग मी मेशोवरून हेच ब्लाऊज पीस मागवले। तर मला साधारण 10 ब्लाऊज, म्हणजे एका ब्लाऊजच्या गठ्ठ्यामध्ये 5 ब्लाऊज होते ब्लाऊज पीस, तर सेम कलरचेच होते, काही वेगवेगळे कलरचे नव्हते। तर मी असे 2 बॉक्स मागवलेले, तर ते मला साधारण 2 बॉक्स पडले ते 450 रुपयाला पडलेले। मुळात म्हणजे ते वापरता येईल आणि त्याचं कोणीतरी यूज करेल या हेतूनच मी ते ब्लाऊज पीस मागवले आणि मला ते खूप सुंदर आणि खूप छान आवडले। कलरही खूप सुंदर होता। आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेहंदीचे कोण मागवलेले। तर मेहंदीचे कोण मी कधी ऑनलाईन मागवले नाही, असंच मार्केटमध्ये गेले तर घेऊन येते, परंतु मेशोवरती दिसले आणि साधारण मला ते 109मध्ये 12 मेहंदीचे कोण भेटलेले आणि COD होतं, कॅश ऑन डिलिव्हरी। तर ही असं ऑनलाईन पेमेंटमध्ये ते मला 102 रुपयालाच मिळणार होते, परंतु COD म्हणजेच कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये मला ते 109 रुपयाला पडलेले। तर पहिल्यांदाच मागवलेलं आणि हे ब्लाऊज पीस आणि नंतर सगळी तयारी
चालू केलेली. तर मार्केटमध्ये जाऊन मी थोडासा भाजीपाला आणलेला, म्हणजे उद्या सकाळी मला घाई गडबड नको. तर जे काही आपल्याला पुरणाचं जेवण बनवायचं होतं तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि रस बनवायचा ठरला होता आणि आंब्यांचंही सीझन होतं. तर मी साधारण 3 किलो आंबे आणलेले आणि 1 किलो हरभऱ्याची डाळ आणली होती. तर त्याला मी अर्धा किलो गूळ आणलेला आणि 2 किलो साखर आणलेली. 2 किलो साखर यासाठी की आपल्याला इतर वेळेस चहासाठी वापरलं जातो आणि रस बनवायचं तर त्यासाठी साखर लागेल, म्हणून मी थोडीशी साखर ही एक्स्ट्रा मागवलेली. आणि भाजीपाला जो काय होता आणलेला थोडासा, तर त्यात कोथिंबीर आणि लसूण ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती तर पाहिजेच. तर निवडून ठेवलेला लसूणही थोडा एक्स्ट्राचा निवडून ठेवलेला आणि कोथिंबीरही निवडून ठेवलेली. तर संध्याकाळीचा बेत होता मसाले भाताची. दिवसभराची कामे खूप झालेली होती. तर अक्षु म्हटली, चल मम्मी मी तुला मदत करते. तर छान ती आज मला टोमॅटो कापून देते आणि तिलाही भाज्या कशा कट करायच्या हे तीही शिकलेली. आणि बऱ्याचशा भाज्या ह्या मढीहून आलेल्या होत्या, कारण अक्षूचे पप्पा हे मढीला गेलेले होते. तर येताना त्यांनी थोडासा भाजीपाला अजून एक्स्ट्राचा आणला. तर तो भाजीपाला पावसात एकदमच भिजलेला होता आणि गावाकडचा भाजीपाला गावरान होता, चवही छान राहते. तर जेव्हा कधी ते मढीला गेले तेव्हा तिकडनं भाजीपाला घेऊन येतात. तर तो भाजीपाला मी रात्रभर सुकत घातलेला आणि येता येता त्यांनी मग रांजणगावच्या महागणपतीला गेलेले. तर तिथून त्यांनी मोदक आणलेले. खूप मोठा एक मोदक होता. तर मोदकही म्हणजे ते 50 रुपयाला 2 मोदक होते. तर मोदक खूप सुंदर होते. आतमध्ये हातात एक मावणार नाही एवढा असा छान असा सुंदर असे मोदक होते मैद्याचे. आणि हेलो गाइस, आपने ना गणपति पापा का लाए मोदक खा लियो, बड़ा है कितना, ये प्लीज देते बड़ा हो गया है ना, ऐसे तलकर मोटा आपके पेट देते मोटा हो गया है ना. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया.